सर्वांना राम राम, सर्वांना जय भीम, सलाम अलैकुम, गुड आफ्टरनून, जय मल्हार। लक्षात येते का मी काय म्हणतोय? जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय हिंद, हे बरंच काय काय अजून हे सगळं म्हटल्याशिवाय आपला भारत पूर्ण होत नाही। सगळ्याचा अर्थ एकच आहे, तुमचं भलं हो, भवतु सर्व मंगलम। आज या अमरावतीमध्ये देशाच्या संसदेमध्ये ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचा आवाज बुलंद केला आणि गेल्या 6 वेळा संसद रत्न ठरल्या अशा खासदार सुप्रियाताई सुळे यांचं काल रात्री अमरावतीमध्ये आगमन झालं। आम्ही या दौऱ्यामध्ये काल वर्ध्यामध्ये होतो। अमरावतीचा आज दौरा करत असताना इथे ही पक्षाची सभा होत आहे। मी पक्षाचा प्रदेश प्रवक्ता आहे। मला असं आधी वाटलं की 100-200 लोक असतील, आता पक्षाचं असं झालंय आपल्या राजकारणामध्ये, आता बरंच काय काय चाललंय। आता एवढी काय म्हणजे इथं आल्यावर मी चकित झालो की इतका मोठा हॉल भरला, इतक्या संख्या मोठ्या संख्येने महिला इथं आहेत, बाहेर एवढी लोक आणखी आहेत। आता ताई आल्यानंतर ही बाहेरची लोक कुठं बसतील असा मला प्रश्न पडलाय। एवढ्या मोठ्या संख्येने आपण जमलात त्याबद्दल तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवत। तुमचं मनापासून मी पक्षाच्या वतीने कौतुक करतो, अभिनंदन करतो। कारण या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जर आपण पाहिलं तर चांगल्या लोकांनी राजकारणात यावं की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। इथे अनेक बुजुर्ग मंडळी आहेत ज्यांनी यशवंतराव चव्हाणांचा काळ पाहिला, ज्यांनी आदरणीय पवार साहेबांची मागची 60 वर्ष पाहिली, ज्यांनी विलासराव देशमुख असतील, आर आबा असतील त्यांचा काळ पाहिला, शंकरराव चव्हाण साहेबांचा काळ पाहिला, पंजाबराव देशमुखांचा काळ पाहिला। ही जी जुनी माणसं होती त्यांचा काळ पाहिलेली इथं काही मंडळी आहेत। त्यांना असं वाटत असेल की आता जे काय राजकारणात गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रात जे काय चाललंय ह्याची फळं मग काय तपाला असं जे काय संत म्हणतात, ही तशा पद्धतीचं ही झालेलं आहे। ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी काल 2 ऑक्टोबर गांधीजींचा आपण जयंती साजरी केली। हा अमरावती जिल्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबांच्या नावाने ओळखला जातो। या 2 राष्ट्रसंतांचा पुण्यभूमी आणि विचार घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्याच नावाने योजना काढल्या आणि त्याचं श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर आबांना जातं। काय केलं या माणसांनी? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, गाडगेबाबा असतील, ही संत परंपरा आपल्याकडे नामदेव महाराजांपासून सुरू आहे। मित्रांनो, पवार साहेबांचा संघर्ष काय आहे हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। का पवार साहेबांच्या बरोबर आपल्याला राहायचंय? का पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहायचंय? का पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात काम करायचंय? याची कारणं आहेत। हे उगीच कुणाला तरी वाटले म्हणून नाही, पवार साहेबांना कुठे वैयक्तिक स्वार्थ साधायचा आहे म्हणून नाही। मित्रांनो, लक्षात ठेवा, हा संघर्ष गेली 2500 वर्ष सुरू आहे। तुम्ही म्हणाल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आत्ताच आहे, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि तुम्ही म्हणताय की हा 2500 वर्षाचा संघर्ष कसा? हा गौतम बुद्धांपासून संघर्ष सुरू आहे। मित्रांनो, माझ्या आया बहिणींना सांगायचं, भगवान महावीरांपासून संघर्ष सुरू आहे। हा संघर्ष संत नामदेव चक्रधर महानुभाव पंथांपासून सुरू आहे। चक्रधर स्वामींचा संघर्ष आपल्या सगळ्या संतांनी संघर्ष केला। कशासाठी केला? तुम्ही आम्ही आळंदीला जातो, पंढरीला जातो, वारकरी इकडे गुरुदेव सेवा मंडळ आहे, पंढरपूरचा पांडुरंग पाहायला अनेक वारकरी जातात, अमरावतीमधून येत असतात। अरे, ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा आपण नामोल्लेख करतो, तुकोबांचा उल्लेख करतो, नामदेवांचा उल्लेख करतो, त्या नामदेव महाराजांनी सांगितलं, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म। तेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला। आपल्या संतांना जो काही त्रास झाला तो तुम्ही आम्ही सोसू शकत नाही, सहन करू शकत नाही, इतका मोठा त्रास झालेला आहे। आणि म्हणून मग देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा कोण लढत होतं? तुमच्या मराठवाड्यातले लोक होते, विदर्भातले लोक होते, संबंध देशातले लोक होते।
राष्ट्रपिता महात्मा गांधींचं सेवाग्राम नागपूरला याच विदर्भामध्ये स्वातंत्र्य लढ्याचं केंद्रबिंदू बनलं होतं. खेड्यात येऊन राहिले गांधीजी. या अमरावतीमध्ये सुद्धा दुसरं वैशिष्ट्य काय आहे, ज्या अमरावतीची अंबा माता आहे, जिथे आम्ही सुप्रियाताईंना आम्ही सकाळी दर्शन करून आलो, त्या अंबा माता मंदिरामध्ये सुद्धा बहुजनांना प्रवेश नव्हता. त्यासाठी संत तुकडोजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पंजाबराव देशमुख असतील, यांनी त्या काळामध्ये बहुजनांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून संघर्ष केला होता. हे जुन्या मंडळींना माहित असेल. बहुजनांना मंदिरात प्रवेश नव्हता, पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश नव्हता. साने गुरुजींनी उपोषण केलं, त्याच्यात त्यांचा अंत झाला. अनेक इतिहासातल्या गोष्टी सांगता येतील आपल्याला. पण मी हे काय इतिहास सांगतोय तुम्हाला, तुम्ही म्हणाल की याच्याशी काय संबंध? आता संघर्ष तोच आहे. तुम्हाला लक्षात असेल, या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत. एका आदिवासी समाजातनं ते येतात. त्यांना या संसदेचं घटनात्मक दृष्ट्या उद्घाटन करण्याचा त्यांचा अधिकार होता प्रोटोकॉल नुसार, पण त्यांना बोलवलं नाही. याच्या मागे खूप मोठं सायन्स दडलेलं आहे बरं का. हे असं उगीच नाही, कारण महिलांना सगळ्या धर्मग्रंथामध्ये दुय्यम मानलेलं होतं. महिलांना स्थान दिलेलं नव्हतं. इथे महिला मोठ्या संख्येने आहेत. तुम्ही इथं खुर्चीवर बसताय याचं कारण सावित्रीबाई फुले जन्माला आल्या म्हणून बसताय. जर महात्मा फुले आणि सावित्रीबाई जन्माला आल्या नसत्या, यदा कदाचित तुम्हाला खुर्चीवर बसायला तुमच्या नवऱ्याने सुद्धा संधी दिली नसती, तुमच्या आई वडिलांनी सुद्धा संधी दिली नसती. कारण आम्ही पुरुष मंडळी धर्मशास्त्राप्रमाणे वागणारी माणसं. आम्ही म्हणतो स्त्री म्हणजे पायातली वाहन, स्त्री म्हणजे दुय्यम, स्त्री म्हणजे शूद्र. आणि त्या महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचं स्वप्न राज्यघटनेमध्ये आलं. राज्यघटनेमध्ये तुम्हाला स्त्री पुरुष समानतेचा अधिकार मिळाला, समतेचा अधिकार मिळाला. आणि तो राज्यघटनेमध्ये 1950 साली मिळालेला अधिकार आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांनी या देशामध्ये पहिला महिलांसाठी कायदा केला, महिला धोरण आणलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये महिलांना 33% सुरुवातीला, नंतर 50% आरक्षण दिलं. संरक्षण मंत्री झाल्यानंतर आपल्या आर्मी नेव्ही मध्ये सुद्धा महिलांना तिथं 11% जागा राखीव ठेवल्या. म्हणून महिलांना संधी मिळते. अन्यथा पवार साहेब नसते तर कदाचित आज सुद्धा संधी मिळाली असती की नाही मला माहित नाही. आणि म्हणून पवार साहेब तुमच्यासाठी दैवत ठरतात. म्हणून पवार साहेबांना आपण पाठिंबा द्यायचा आहे, जे स्त्री पुरुष समानता मानतात, ज्यांनी एका मुलीवर आपलं कुटुंब नियोजन केलं आणि मुलीलाच वारस मानलं. एका बाजूला आम्ही पुरुष मंडळी, मुलगा झाला तर पेढे वाटतो, मुलगी झाली तर काहीच वाटत नाही. बाईला जर विचारलं काय झालं, ती म्हणती मुलगीच झाली. इतकी नागडोळे मूर्ती. बरोबर आहे का? बरोबर आहे का बहिणींनो? खरं सांगा, जर मुलगा जन्माला आला तर तुम्ही पेढे वाटता, वंशाचा दिवा म्हणून वाटता. आणि मुलगी जन्माला आली तर तुम्ही काय म्हणता? जर कोणी विचारलं पाहुण्या रावळ्यांनी, नातेवाईकांनी, काय झालं बाळातीन झाली बाई, काय झालं, तिची आई किंवा सासू काय म्हणते? मुलगीच झाली. असं वाकड तोंड करते ना? खरं सांगा, पहिली झाल्यावर कदाचित म्हणत नसेल, पण दुसरी झाल्यावर. आणि म्हणून स्त्री भ्रूण हत्या सुद्धा त्याच्यामध्ये सुरू झाल्या. सुप्रियाताईंनी याच्यामध्ये मोठं अभियान या राज्यामध्ये राबवलं. स्त्रिया जगल्या पाहिजेत, पोटातच मारल्या जातात म्हणून सुप्रियाताईंनी ते सक्षमीकरणाचं महाराष्ट्रामध्ये मोठं अभियान मागच्या 5 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी राबवलेलं या राज्यामध्ये. संगीता ठाकरे त्याच्यातूनच येतात, त्या अभियानात होत्या. अनेक महिला इथं असतील, मला नावं सगळ्यांची माहित नाहीत. मित्रांनो लक्षात ठेवा, आपण जन्माला येतो ना, जन्माला तेव्हा आपण एक माणूस म्हणून जन्माला येतो. जन्म नावाचा अपघात आपला कुठल्याही जातीत होऊ शकतो, कुठल्याही धर्मात होऊ शकतो, आपल्याला माहित नाही. पण जन्म नावाचा अपघात झाल्यानंतर आपल्या भोवती पहिलं रिंगण असतं, ते भावकीचं रिंगण असतं. कोणत्या भावकीत जन्माला आलं हे ठरतं. भावकीचं रिंगण तोडल्यानंतर दुसरं रिंगण आपल्या भोवती तयार असतं, ते असतं जातीचं रिंगण. त्या जातीच्या रिंगणात आपण जर यदा कदाचित बाहेर पडलो, सहसा पडत नाही, जर पडलोच प्रयत्न करून, अभ्यास करून, तुकडोजी महाराजांचं ज्ञान घेऊन, गाडगे बाबांचं ज्ञान घेऊन जर बाहेर पडलोच, तर त्या जातीच्या रिंगणाच्या बाहेर पुढचं रिंगण तयार असतं. ते असतं भाषेचं आणि प्रांताचं रिंगण, जिथे मनसे आहे आणि मनसे संपते.
राज ठाकरेंची मनसे ना तिथे त्या प्रांतामध्ये त्या रिंगणात समते सुरू होते. त्या जातीच्या रिंगणानंतर प्रांताचं रिंगण, प्रांताच्या रिंगणानंतर पुढचं रिंगण तयार असतं. ते फार मोठं रिंगण आहे, ते असतं धर्माचं रिंगण, जिथे भारतीय जनता पार्टी सुरू होते आणि तिथेच संपते. त्या धर्माच्या रिंगणाच्या बाहेर राष्ट्र नावाचं रिंगण आहे, जिथे आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस असेल, ही जी काही मंडळी आहेत स्वातंत्र्य लढ्यात लढलेली, ही त्या भारत नावाच्या राष्ट्राच्या रिंगणात काम करत होती. तिथं ही मधली रिंगण त्यांनी तोडून टाकली होती. ते जातीचं रिंगण तोडलं होतं, प्रांताचं भाषण रिंगण तोडलं होतं, धर्माचं रिंगण तोडलं होतं, सर्व धर्म समभाव सांगितला. आणि म्हणून आपल्याला इथे राज्यघटना, आपल्याला आपली राज्यघटना हा धर्मग्रंथ ठरतो. कारण कुठल्याच धर्मामध्ये समानता सांगितली नाही, वर्ण व्यवस्था सांगितली आणि आपल्याला सांगितलं इकडे जा तिकडे जा, पूजा अर्चा याच्यात अडकवलं, कर्मकांडात अडकवलं. पण आमच्या गाडगे बाबांचा संदेश आम्ही ऐकत नाही. आमच्या तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आम्ही वाटतो, सत्कारात देतो एका मेरीला, पण प्रत्यक्षात गाडगे बाबांनी, तुकडोजी महाराजांनी आम्हाला काय सांगितलंय याच्याकडे मात्र आम्ही बघायला तयार नाही. आम्हाला कुणीतरी येतं आणि सांगतं आमकं म्हणा तमकं म्हणा. अरे आम्हाला आमच्या वाडवडिलांनी संत परंपरा सांगितली. आमच्या तुकाराम महाराज म्हणले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे जग विष्णुमय आहे, इथं भेदाभेद अमंगळ तुकाराम महाराज सांगून गेलेत. सकळ अशी येथे अधिकार, सगळ्यांना इथे अधिकार संत सांगतात. या संतांचं सगळं तत्वज्ञान आपल्या भारताच्या राज्यघटनेत आलेले मित्रांनो. समता, बंधुता, सामाजिक न्याय, ही जी सगळी तत्वज्ञान आहे ते आपल्याला या भारताच्या राज्यघटनेत मिळतात. याचं कारण आपल्या संत आणि समाज सुधारकांनी त्याच्यावर आधीच अभ्यास केलेला होता. स्त्रियांना समानतेचा अधिकार दिलेला होता. यारे यारे लहान थोर भलते नारी नर, असे नामदेव महाराज त्या काळात म्हणले. सोपी गोष्ट नव्हती त्या काळात. म्हणजे स्त्री पुरुष समानता सांगितली, नारी नर, आणि आमच्याकडे मात्र स्त्रियाला दुय्यम मानलं जातं. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचा वाटाच दिला जात नाही. आणि याच्यासाठी पवार साहेब संघर्ष करतायत, याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघर्ष करते, ती धोरणं घेऊन पुढे जाते. मित्रांनो, आपल्याला इथे कोणीतरी धर्माच्या नावाने आपल्याला काहीतरी माती बडकवण्याचं काम करतं. इथे काही युवक मित्र आहेत, अनेकांचा बुद्धिभेद केला जातो. ही RSS नावाची विषवल्ली या भारतामध्ये होती. 25 सालापासून सुरुवात झाली. जेव्हा दक्षिण आफ्रिकेतनं राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतात आले 1916 साली, त्यावेळेस लोकमान्य टिळक काँग्रेसचे लीडर होते. त्यांच्या 1920 साली गांधीजींकडे नेतृत्व आलं काँग्रेसचं. आणि काँग्रेसकडे जेव्हा गांधीजींच्याकडे नेतृत्व आलं, तेव्हा गांधीजींनी पहिल्यांदा काय सुरू केलं? गांधीजी म्हणले स्त्री पुरुष समानता, स्त्री आणि पुरुष एकच असतील. गांधीजी म्हणले सर्व धर्म समभाव. गांधीजी म्हणले अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव केला पहिला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. अस्पृश्यता निर्मूलन ही साधी गोष्ट नव्हती त्या काळात मित्रांनो, साधी नव्हती. गांधीजींचं हे सगळं ध्येय धोरण बघितल्यानंतर यांनी हेडगेवारांनी RSS स्थापन केली नागपूरमध्ये. आणि या RSSच्या असे रावणाला तरी 10 तोंड होती. RSSला 50 चेहरे आहेत, 50. मी ऑथेंटिक बोलतोय, अधिकृत बोलतोय. तुमच्या मोबाईल मध्ये जर गुगल असेल, गुगल सर्च करा आणि RSSच्या शाखा किती आहेत बघा, वेगवेगळ्या नावाने तुमच्याकडे येतात ते. मग ते बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, भारतीय किसान संघ असेल, ग्राहक पंचायत असेल, अनेक संस्था आहेत. आदिवासींच्या संदर्भामध्ये वनवासी कल्याण असेल, ते वनवासी म्हणतात आदिवासींना. वनवासी, आपण वनवासी कोणाला म्हणतो? ज्याला कोणी नाही त्याला आपण काय म्हणतो? आमच्या पश्चिम महाराष्ट्रात तरी म्हणतात ज्याला कोणी नाही त्याला वनवासी म्हणतात. आणि RSS ची जी विंग आहे आदिवासींसाठी, त्यात म्हणतात वनवासी कल्याण आश्रम. स्त्रियांना RSS मध्ये स्थान नाही. राष्ट्र सेविका समिती स्वतंत्र विंग केली. अशा स्वतंत्र विंग केलेल्या कामगारांच्या मध्ये विंग, विद्यार्थ्यांच्या मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अशा वेगवेगळ्या 50 विंग RSSच्या आहेत. 50 चेहरे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळणारच नाही येणारा माणूस RSSचा आहे कसा ओळखायचा. आणि म्हणून तुमच्या आमच्या पुढे देशामध्ये आता संकट निर्माण झालेलं आहे. देश अडचणीत आलेला आहे. देशाचं संविधान धोक्यात आलेलं आहे. संविधानाप्रमाणे कारभार या देशाचा होत नाही मित्रांनो, चालू नाही. आता अनेक कायदे पायदळी तोडवले जात आहेत. निवडणूक आयोग हातात घेतला जातोय. पहिल्यांदा आता असा कायदा केला नरेंद्र मोदी साहेबांनी. संसदेमध्ये जे काय 5वी बहुमत त्यांना मिळालं, त्या बहुमताच्या जोरावर त्यांनी असा कायदा केला की संसदेमध्ये कायदा करून असं सांगितलं की जर आता निवडणूक आयोगाचा आयुक्त नेमायचा असेल तर पूर्वी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेता मिळून ते करत होते.
आता काय केलंय, त्याच्यात केंद्रीय मंत्री घेतलाय, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्ष नेता. आता निवड कशी होईल? केंद्रीय कायदा मंत्री घेतला, पंतप्रधान घेतला आणि विरोधी पक्ष नेता, आणि निवडणूक आयोगाच्या आयुक्ताची निवड करायची. कोणाची निवड होईल हो? काय वाटतंय तुम्हाला? बोला. योग्य माणसाची निवड होईल असं वाटतं? नाही होणार. आणि म्हणून निवडणूक आयोग ताब्यात घेण्याचं काम चाललं. सीबीआय असेल, ईडी असेल, ह्या सगळ्या केंद्रीय संस्था ताब्यात घेऊन विरोधी पक्ष संपवायचे या देशातलं त्यांनी धोरण आखलं. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आपल्या 1 वर्ष अगोदर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर भारतीय जनता पार्टीने दरोडा टाकला. दरोडा कळतो? दरोडा कळतो? अक्षरशः दरोडा टाकला. एका बाजूला दिले 50 खोके आणि पुढं काय म्हणतात? पुढे 50 खोके काय? मला आवाज नाही आला तुमचा. आमच्याकडे म्हणतात सगळे 50 खोके एकदम ओके. खरं? त्याच्यावरून पण इकडे अचलपूर आणि तुमच्या अमरावतीमध्ये वाद लागला होता मध्यंतरी 1 महिन्यापूर्वी. ते ऐकलं मी. बच्चू भाऊ आणि बाकीचे, काय त्यांचं नाव, बंटी बबली का काय काय म्हणतात, काय म्हणतात, हा, ते त्यांचा वाद लागला होता ना 50 खोक्यावरून. ते म्हणते दिलं, ते म्हणते नाही दिलं. खरं खोट्यावालं होतं पार ते. आणि आपल्या राष्ट्रवादीवर मात्र ईडी सीबीआय दाखवली. ईडी सीबीआयच्या भीतीपोटी आपले काही लोकांना नरेंद्र मोदी साहेबांनी भोपाळच्या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे 70,000 कोटीचा घोटाळा वगैरे झाला. भोपाळच्या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान जाहीर आरोप करतात आणि तो आरोप केल्यावर 5व्या दिवशी आपला एक गट तिकडे जातो आणि सरकारमध्ये सामील होतो, शपथविधी होतो. त्यांना सांगितलं एकतर भाजपा बरोबर या नाहीतर जेलमध्ये जा. आता आमचा पवार साहेबांनी सवाल विचारलाय. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देशाच्या पंतप्रधानाला, या भारतीय जनता पार्टीला जाहीर सवाल विचारलाय की तुम्ही जो भोपाळमध्ये आरोप केला होता हा खरा आहे की खोटा आहे? खरा असेल तर कार्यवाही करा आणि खोटा असेल तर पवार साहेबांची जाहीर माफी मागा की तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आम्ही खोटे आरोप केले म्हणून. दोन्हीपैकी एक दाखवा. बाप दाखवण्यात श्राद्ध घाला. काय आम्हाला माथी वडकवतात? विकासाच्या नावाखाली सांगितलं जातं. आता कदाचित निवडणूक येईल, तुम्हाला आम्हाला काहीतरी सांगितलं जाईल. हनुमान चालीसा म्हणतील, काही म्हणतील, भोंगे काढतील, काही करतील. विकासाच्या प्रश्नावर बोलू देणार नाहीत. सोयाबीनच्या प्रश्नावर, कापसाच्या प्रश्नावर बोलणार नाहीत. शिक्षणाच्या प्रश्नावर बोलणार नाहीत. आरोग्याच्या प्रश्नावर बोलणार नाहीत. बेरोजगारीच्या प्रश्नावर हे लोक बोलणार नाहीत. मात्र तुमची आमची माथी भडकवण्यासाठी कुठेतरी धर्मवाद आणतील. 2 धर्मामध्ये जातीवाद वाढून, धर्मवाद वाढून तुमच्या आमच्या तरुणांची माथी भडकवण्याचं काम हे कदाचित करतील. व्यासपीठावर आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला आम्हाला सांगितलं जातं आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि एका बाजूला हिंदू आहेत. हिंदू आणि हिंदुत्ववादीतला फरक मी सांगतोय तुम्हाला. कुणी सांगितला नसेल, कदाचित तुम्ही ऐकलंय का नाही मला माहित नाही, सोशल मीडियात वाचलंय का नाही मला माहित नाही, पण आमच्या आया बहिणी इथे आहेत, अनेक तरुण मंडळी आहेत, त्यांच्यासाठी मी सांगतोय हिंदू आणि हिंदुत्वातला फरक. हा फरक जर तुम्हाला एकदा कळाला तर तुम्ही यांच्या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत. काय फरक येतो? हिंदू म्हणजे कोण? हिंदू तुम्ही आम्ही जमलेले सगळे हिंदू असतो. संत आमचे हिंदू होते सगळे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हिंदू होते, पण ज्ञानेश्वर, नामदेव हे सगळ्या संतांना त्रास देणारे हिंदुत्ववादी होते. लक्षात घ्या. ज्ञानेश्वरांना, निवृत्तीनाथांना पैठणच्या धर्मपीठापुढे न्याय मिळाला नाही. ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं जे हिंदू होते, आणि ज्यांनी प्रायचित्त घ्यायला लावलं ते हिंदुत्ववादी होते. आमच्या संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवायला लावली ते हिंदुत्ववादी होते. आमचे तुकोबा हिंदू होते. आमच्या सर्व समाज सुधारकांना त्रास दिला ते आमचे समाज सुधारक हिंदू होते. त्रास देणारे हिंदुत्व होते. आमच्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण टाकलं, चिखल टाकला, अपमान केला, खुनी पाठवले. ते चिखल टाकणारे, खुनी पाठवणारे, अपमान करणारे, शेण टाकणारे हिंदुत्ववादी होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हिंदू होते. आमच्या छत्रपती शिवाजी राजांचा आमचे आदर्श
त्या आमच्या छत्रपती शिवाजी राजांच्या पहिल्या राज्याभिषेकाला विरोध करणारे हिंदुत्ववादी होते. छत्रपती शिवाजी राजे हिंदू होते. आमच्या छत्रपती शंभू राजांना जे स्वराज्य रक्षक आहेत त्या शंभू राजांना फंदो फुतिरी करून त्रास देणारे हिंदुत्ववादी होते. शंभू राजे हिंदू होते. आमच्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणारे नथुराम गोडसे आणि ती सगळी पिलावळ हिंदुत्ववादी होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी हिंदू होते. आमच्या गोविंद पानसरे कलबुर्गी दाभोळकरांचा खून केला ते खून करणारे हिंदुत्ववादी होते. दाभोळकर पानसरे कलबुर्गी हे हिंदू होते. तुम्हाला आम्हाला आज रोज त्रास देणारे हिंदुत्ववादी आहेत. तुमच्या आमच्यामध्ये भेदाभेद निर्माण करणारे हिंदुत्ववादी आहेत. आपण सगळे हिंदू आहोत. लक्षात येतोय का माझा मुद्दा? कोणाचं ऑब्जेक्ट असेल तर मला विचारू शकता. कोणाला शंका असेल तर मी त्याचं उत्तर द्यायला बांधील आहे. मी बोलून निघून जाणारा कार्यकर्ता नाही. मध्ये व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल पत्रकार परिषदेमध्ये. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री व्यासपीठावर आले पत्रकारांच्या परिषदेसमोर. मराठा आरक्षणाच्या संदर्भात तिथे मीटिंग घेतली. बाहेर आल्यावर मुख्यमंत्री म्हणतात आपलं बोलून मोकळं व्हायचं. अजितदादा म्हणतात ओके. फडणवीस म्हणतात माईक चालू आहे. काय प्रकार या? माझा एकनाथ शिंदे साहेबांना आणि माननीय अजितदादा दोघांनाही या अमरावतीच्या या जाहीर सभेतनं सवाल आहे. अरे या देशामध्ये लोकशाही आहे. 75 वर्षामध्ये इथे जुनी बुजुर्ग मंडळी आहेत. काँग्रेसमध्ये काम केलेली जुनी मंडळी इथे बसलेली आहेत. अरे काँग्रेस पक्ष 10 वेळा फुटला, 20 वेळा फुटला, पण जे जे काँग्रेसमधून फुटून बाहेर आले त्या सगळ्यांनी काँग्रेसमधून बाहेर आल्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. कुणीही काँग्रेसचं ओरबाडलं नव्हतं. माननीय पवार साहेब काँग्रेसमधून 2 वेळा बाहेर आले. पहिल्यांदा बाहेर आले तेव्हा एस काँग्रेस काढली होती पवार साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर. दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर काढली. माननीय अजितदादा आणि एकनाथ शिंदे, मला तुम्हाला जाहीर सवाल आहे. अरे त्या राज ठाकरेंनी कशी का मुडकी तुडकी व्हायना पण शिवसेनेतून बाहेर पडल्यावर स्वतःची मनसे काढली. एकनाथ शिंदे साहेब, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला ओरबा नका, कुरघोडी करू नका. स्वतःची हिंमत असेल तर शिवसेना स्वतःची स्थापन करा. अजितदादा तुमच्यात हिंमत आहे, तुमच्या बरोबर 40 आमदार आहेत ना, स्वतःचा पक्ष काढा. पण पवार साहेबांच्या पक्षावर कुरघोडी करू नका. स्वतःचा पक्ष काढा. आहेत ना तुमच्या बरोबर आमदार? का स्वतःचा पक्ष काढत नाहीत? भाजपाने दरोडा टाकायचा, तुम्ही त्यांच्या बरोबर जायचं. आज तुमची विचारसरणी कोणती विचारसरणी समजायची आम्ही? अजितदादा बरोबर जे लोक गेलेत त्यांची विचारसरणी कोणती? भुजबळ साहेब सातत्याने उठल्या बसल्या शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत होते. आता गोळवलकर हेडगेवारांच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर शिवशाहू फुले आंबेडकरांना कुठे ठेवायचं? भुजबळ साहेब असे वाट्यात घेऊन त्यांच्या बरोबर फिरतायत. भुजबळ साहेब, हे चांगलं नाही झालं. ज्यांनी आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांना छळलं, त्रास दिला, अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता? कसं शक्य आहे? आमच्या पवार साहेबांना सातत्याने उठता बसता ट्रोलिंग करून, खोटे आरोप करून आयुष्यभर बदनाम केलं. पण आमच्या पवार साहेबांवर या देशाच्या कुठल्याही कोर्टामध्ये एकही केस नाही. ही आपल्यासाठी खूप मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. आमच्या पवार साहेबांच्या बद्दल अनेकांनी आरोप केले पण एकही आरोप खरा करता आला नाही. कोणाला कुठल्याही कोर्टामध्ये कुणीही केस टाकू शकलं नाही. पवार साहेब हे आमचं भांडवल आहे. पवार साहेब ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. पवार साहेब आहेत म्हणून दिल्लीत आपल्याला मान आहे. पवार साहेबांच्या नंतर तुम्ही विचार करा, दिल्लीमध्ये आपल्याला कोण ओळख देईल, कोणाचं नाव सांगायचं? मी अनेकदा दिल्लीमध्ये जातो, सुप्रियाताईंच्या बरोबर राहिलोय जाऊन. दिल्लीमध्ये पवार साहेब आपल्या इकडचे महाराष्ट्रातले इथं साहेबांच्या विरोधात बोलतात आणि दिल्लीत गेलं म्हणतात नाही पवार साहेब आमचेच आहेत आणि आम्ही एकच आहे. अरे दिल्लीत सांगता पवार साहेबांना तुम्ही समोर येऊन विरोध करू शकत नाही. समोर आले एखाद्या कार्यक्रमात, दुसऱ्या नॉन पॉलिटिकल कार्यक्रमामध्ये समोर आले तर पवार साहेबांचं कौतुक करतात. दिल्लीत भेटले तर गाठ घेतात, फोकाडतात. हेच प्रफुल्लभाई पटेल इकडे सांगतात की राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत. आणि परवाचा तुम्ही फोटो कशासाठी ट्विटरवर टाकला? प्रफुल्लभाईंना माझा जाहीर सवाल आहे, तुम्हाला आजही कशासाठी पवार साहेब लागतात? कशासाठी फोटो तुम्ही काढला आणि ट्विटरवर टाकला? तुम्हाला नरेंद्र मोदींच्या बरोबर फोटो मिळाला नाही का? अमित शहा बरोबर फोटो मिळाला नाही का? प्रफुल्लभाई,
तुम्ही पवार साहेबांच्या बरोबर फोटो काढून या सामान्य जनतेची कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलात तरी ते शक्य होणार नाही। ही सर्वसामान्य जनता आदरणीय पवार साहेबांच्यावर विश्वास ठेवते, पवार साहेबांना मानते। त्यामुळे तुम्ही कितीही भूलतापा करण्याचा प्रयत्न करा, कितीही तुम्ही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करा, ते शक्य होणार नाही। मध्यंतरी काय म्हणले प्रफुल्लभाई, राष्ट्रीय पक्ष इकडे तिकडे वाढवायला पाहिजे काहीतरी बोलले। अहो पवार साहेबांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्यांना वाटलं विदर्भामध्ये प्रफुल्लभाई आहेत म्हणजे इकडे राष्ट्रवादी वाढवतील। प्रत्यक्षात इकडे काय, राष्ट्रवादीला ताकद किती दिली, किती वेळा तुम्ही विदर्भात फिरला, सांगा 20 वर्ष सत्तेचा वाटा कोणी घेतला? अरे ज्या पवार साहेबांच्या पोटी सुप्रियाताई जन्माला आल्या त्या सुप्रियाताईंना पवार साहेबांनी काही दिलं नाही, फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त तिकीट दिलं, खासदार हो आणि तिकडे लढ। पवार साहेब सत्तेचा कुठलाही वाटा सुप्रियाताईंना देता नाही आला, नाही देऊ शकले। कुठल्याही सत्तेत सुप्रियाताई कधीच नव्हत्या, आजही नाहीत, साधं महामंडळ सुद्धा नाही। सत्तेत जर कुठलाच सहभाग स्वतःच्या मुलीला पवार साहेबांनी दिला नाही आणि दिलीप वळसे पाटील असतील, अजितदादा असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, ही सगळी जी आता 9 जण तिकडे मंत्री झालेत, तुम्हाला सगळ्यांना पवार साहेबांनी आशीर्वाद दिला, मोठं केलं आणि या वयामध्ये पवार साहेबांना तुम्ही सोडून जाता। अनिल देशमुख साहेबांचं, अनिल बाबूंचं मला कौतुक करावंसं वाटतं। एका खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये गेले, 14 महिने तिथे राहिले अनिल बाबू देशमुख, बाहेर आले, आरोपही खोटे ठरले ते त्यांच्या भाषणात सांगतील, पण पवार साहेबांची त्यांनी साथ सोडली नाही। त्यांना 100 वर्ष आयुष्य, त्यांचं नाव घेतलं आणि ते इथं हजर झालेत। तुमचाच किस्सा सांगत होतो। अनिल बाबूंचं कौतुक याच्यासाठी आहे की जेलमध्ये गेले पण पवार साहेबांना सोडलं नाही। आणि या मंडळींनी काय सांगितलं, आम्ही जेलला घाबरतोय, आम्ही भाजप बरोबर जाऊ पण जेलमध्ये जाणार नाही, हे घाबरले। आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला जर या महाराष्ट्रामध्ये संविधान जिवंत ठेवायचं असेल, या देशामध्ये लोकशाही धोक्यात आलेली आहे, तुमच्या आमच्या हाताला रोजगार नाही राहिलेला, 50 वर्षात कधी नव्हे एवढी मोठी बेरोजगारी या देशात वाढलेली आहे। आणि म्हणून मग आपल्याला या ठिकाणी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांचं आगमन झालेलं आहे, अनिल बाबू देशमुख आलेले आहेत, सगळ्याच मान्यवरांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांचं स्वागत करूया।